गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सगळीकडेच पाणी जमा झालं आणि त्यासोबतच कपडे अजिबात सुकत नाही. त्यामुळे मी हँगरला लावून आतमध्ये अशी लटकवते आणि पंखा चालू करते. त्यामुळे कपडे व्यवस्थित सुकतात आणि त्यांच्यामध्ये वास येत नाही. सोबतच मी थोड्याशा डांबर गोळ्यासुद्धा कपड्यांमध्ये आणि बिछाण्यामध्ये घालून ठेवते, जेणेकरून त्यांच्यातून कुबट वास येत नाही. आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी मी घरामध्ये करत असते. खूप जास्त पाऊस पडला ना, बाहेरच्या लोकांना खूप जास्त त्रास होतो येण्या-जाणाऱ्यांना आणि बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. त्रिशाची आज एक्झाम असल्यामुळे तिला शाळेत पाठवणं खूप गरजेचं होतं आणि म्हणूनच मी तिला आणायला निघाले होते. पण बापरे! गुडघ्या एवढं पाणी जमा होत होतं झालेलं आणि त्रिशाला शाळेतून आणताना कसरतच झाली. पाऊस असल्यामुळे मी मोबाईल घेऊन गेली नाही, त्यामुळे काही शूट करता आलं नाही. घरी आले, चहा बनवला, कारण भिजलो होतो आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त. त्यासोबतच जे डेकोरेशनचं साहित्य मी सर्व काढलं होतं, ते आता व्यवस्थित पॅक करून ठेवते. अशा वस्तू जर पॅक करून ठेवल्या ना, तर त्या वर्षानुवर्ष तुमची साथ देतात. त्यामुळे गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. घरामध्ये जे आहे ते कापूर जाळल्याने किंवा सुगंधित अगरबत्ती आणि धूप वापरल्याने, अशा पद्धतीचे डिफ्युजर यूज केल्याने घरामध्ये खूपच वास येत नाही आणि घरामध्ये वातावरण छान होऊन जातं. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या.